नमस्कार. मराठी माती चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 31 डिसेंबरच्या निमित्ताने एक नवीन कथा. कथेचं नाव आहे 31 डिसेंबरची पार्टी. कथेला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. 31 डिसेंबरची पार्टी. नशेत टुन्न झालेले सुर्वे घराकडे चालले होते. वाटेत चायनीजची गाडी दिसली. ते गाडीवर गेले अन म्हणाले, 1 प्लेट चिकन चिल्ली दे. गाडीवाला म्हणाला, चिकन आता रेडी नाही आणि आता खूप उशीरही झालाय. गाडी बंद करायची वेळ झाली आहे. कच्चं शिल्लक आहे, ते देऊ का? सुर्वेंनी विचार केला, घरी गेल्यावर बायको बनवेल. त्यांनी होकार दिल्यावर गाडीवाल्याने 1 किलो चिकन प्लॅस्टिक बॅगमध्ये टाकून ती बॅग सुर्वेंच्या हातात दिली. सुर्वे घराजवळ आल्यावर गल्लीतली कुत्री त्यांच्यावर भुंकू लागली. सुर्वेही त्यांना शिव्या देऊ लागले. तेव्हा एक मोठा कुत्रा त्यांच्यासमोर आला, पण तो सुर्वेंवर न भुंकता फक्त त्यांच्याकडे पाहत उभा राहिला होता. सुर्वे त्याच्याकडे पाहून म्हणाले, तू एकदम चांगला कुत्रा आहेस. इतर कुत्र्यासारखं तू माझ्यावर भुंकला नाहीस. तुला चांगल्या माणसाची पारख आहे. तुझी अन माझी खूप जमेल. मी तुझ्यावर खुश झालो आहे. हे घे, चिकन खा. असं म्हणत हातातल्या बॅगमधलं सर्व चिकन त्यांनी त्या कुत्र्याच्या समोर टाकलं. कुत्रा ते खाऊ लागला तर बराच वेळ सुर्वे प्रेमाने त्याच्या पाठीवर हात फिरवत होते. नंतर ते घराकडे निघाले. घरी पोचल्यावर बायकोनी जे ताटात वाढून आणून दिलं ते गुपचूप खाल्लं आणि झोपून गेले. इकडं सुर्वेंच्या बायकोनी दुपारीच ऐकलं होतं की गावात एक बिबट्या आला असून सायंकाळी तो एका घरातही शिरला होता. बऱ्याच लोकांनी त्याला पाहिलं होतं म्हणून ती आपल्या नवऱ्याच्या काळजीत होती. पण नवरा सुरक्षित घरी आलेला पाहून तिने देवाचे आभार मानून आता तीही झोपण्याची तयारी करू लागली. तोच मुलाच्या मोबाईलवर एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्याला कॅप्शन होतं की आपल्या गल्लीतला सुपर हिरो. मुलांनी तो व्हिडिओ आपल्या आईला दाखवला. बिबट्याला चिकन खाऊ घालत वरून त्याच्याच पाठीवरून हात फिरवत असलेल्या आपल्या नवऱ्याला पाहून ती बिचारी बेशुद्ध पडली. हीच तर खरी ताकद असते दारूची. कळले का भाऊ? ही कथा 31 डिसेंबरच्या रम्य आठवणी या सदरातून कॉपी पेस्ट केलेली आहे. कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.